नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव कुमारी ईश्वरी ज्योती संदीप जाधव आहे। आज मी या उपक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे। तर या उपक्रमाचे नाव पुरस्कार भारतातील विविध पुरस्कार हे आहे। प्रथमतः भारतरत्न या पुरस्काराची माहिती सांगण्यासाठी मी स्वतः येत आहे। भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरिक सन्मान आहे। याची स्थापना 1954 मध्ये करण्यात आली। हा पुरस्कार भारत सरकारकडून दिला जातो। देशासाठी असामान्य व सर्वोच्च योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान प्रदान केला जातो। कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा, सार्वजनिक सेवा अशा विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट असणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान प्रदान केला जातो। भारताबरोबरच परदेशी नागरिकांनाही हा सन्मान देऊ शकतो। या पुरस्कारासोबत कोणतीही रोख रक्कम नसते, परंतु पिंपळाच्या पानाच्या आकाराचे सन्मानपत्र व पदक दिले जाते। हा पुरस्कार मिळणे म्हणजे भारतातील सर्वात मोठा सन्मान आहे। धन्यवाद। यानंतर पद्मभूषण या पुरस्काराची माहिती सांगण्यासाठी ईश्वरी कदम येत आहे। नमस्कार, माझे नाव ईश्वरी सुजित कदम। आज मी तुम्हाला पद्मविभूषण या पुरस्काराबद्दल माहिती सांगणार आहे। पद्मविभूषण हा भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे। 1954 पासून हा पुरस्कार दिला जात आहे। देशासाठी अत्यंत उच्च व विशेष सेवा देणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान दिला जाऊ शकतो आणि भारत सरकार याची घोषणा पुरस्कार दिनाच्या निमित्ताने करते। या पुरस्कारामुळे व्यक्तीला समाजात मोठा मान व प्रतिष्ठा प्राप्त होते। धन्यवाद। पद्मभूषण या पुरस्काराची माहिती सांगण्यासाठी श्रीनिधी डोळस येत आहे। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव श्रीनिधी रेणुका गजानन डोळस आहे। आज मी पद्मभूषण या पुरस्काराची माहिती सांगणार आहे। पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून 1954 मध्ये सुरू झाला। देशासाठी उल्लेखनीय सेवा व योगदान देणाऱ्या व्यक्तींसाठी हा मोठा सन्मान मानला जातो। कला, विज्ञान, शिक्षण, उद्योग, समाजसेवा अशा अनेक क्षेत्रातील व्यक्तींना हा सन्मान मिळतो। हा पुरस्कार राष्ट्रपतींकडून प्रदान केला जातो। दरवर्षी प्रजासत्ताक दिनी जाहीर केला जातो। देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या व्यक्तींसाठी हा मोठा सन्मान मानला जातो। धन्यवाद। पद्मश्री या पुरस्काराची माहिती सांगण्यासाठी श्रुती खंडाळे येत आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रुती रेखा नंदराव खंडाळे आहे। मी आज तुम्हाला पद्मश्री वरील 2 ओळी सांगून दाखवणार आहे। पद्मश्री हा भारतातील चौथा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे। 1954 पासून हा पुरस्कार दिला जात आहे। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान दिला जातो। सामान्य नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, शिक्षक, डॉक्टर यांनाही हा पुरस्कार मिळू शकतो। ग्रामीण भागात काम करणाऱ्या व्यक्तींना या सन्मानाद्वारे गौरवले जाते। हा पुरस्कार भारत सरकारकडून दिला जातो आणि समाजात मान प्रतिष्ठा वाढवणारा मानला जातो। धन्यवाद। ज्ञानपीठ या पुरस्काराची माहिती सांगण्यासाठी दाक्षायणी बर्डे येत आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव कुमारी दाक्षायणी सुजाता विनोद बर्डे। मी ज्ञानपीठ पुरस्कार या पुरस्काराबद्दल 2 शब्द सांगणार आहे। ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च साहित्य पुरस्कार आहे। 1961 याची स्थापना झाली। भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी हा सन्मान दिला जातो। दरवर्षी एका साहित्यिकाची निवड केली जाते आणि त्याला रोख रक्कम, मानचिन्ह व सन्मानपत्र दिले जाते। विविध भारतीय भाषांना समान मान देणारा हा पुरस्कार साहित्य क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठित मानला जातो आणि लेखकासाठी मोठा गौरव असतो। धन्यवाद। मेजर ध्यानचंद पुरस्कार या पुरस्काराची माहिती सांगण्यासाठी अनिश पानपटवार येत आहे। नमस्कार, माझे नाव अर्निश पांपटवार आहे। मी आज तुम्हाला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या पुरस्काराची माहिती सांगणार आहे। हा पुरस्कार खेळाडूंना दिला जातो। हा पुरस्कार आतापर्यंत 4 खेळाडूंना दिलेला आहे आणि या पुरस्काराचे पूर्वीचे नाव हे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असे होते। 2021 मध्ये याचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे ठेवण्यात आले। याचे स्वरूप पदक, सन्मानपत्र आणि 25 लाख रोख असे आहे। मेजर ध्यानचंद हे एक अत्यंत उत्कृष्ट असे हॉकीपटू होते। त्यांनी भारताला सलग ऑलिम्पिकमध्ये 3 सुवर्ण पदके जिंकून दिली, म्हणून त्यांच्या स्मरणात हा पुरस्कार दिला जातो। धन्यवाद। अशोक चक्र या पुरस्काराची माहिती सांगण्यासाठी देव नंदनवार येत आहे।
नमस्कार, माझे नाव नवश्याम सुंदर नंदनवार आहे. मी आज अशोक चक्रबद्दल माहिती सांगणार आहे. अशोक चक्र हा शांततेकरिता सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. 1952 मध्ये हा पुरस्कार सुरू झाला. युद्ध नसताना देखील धैर्य, शौर्य व साहस दाखवणाऱ्या सैनिक किंवा नागरिकांना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार राष्ट्रपतींकडून दिला जातो. अनेक वेळा मरणोत्तरही दिला जातो. देशभक्ती आणि साहसांचा गौरव करणारा हा अत्यंत प्रतिष्ठित सन्मान आहे. धन्यवाद. परमवीर चक्र या पुरस्काराची माहिती सांगण्यासाठी गौरव पवार येत आहे. माझे नाव गौरव ज्ञानेश्वर पवार. मी आज तुम्हाला परमवीर चक्राबद्दल माहिती सांगणार आहे. परमवीर चक्र हा भारतातील सर्वोत्कृष्ट शौर्य पुरस्कार आहे. 1950 मध्ये हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. यानंतर अर्जुन पुरस्काराची माहिती सांगण्यासाठी पार्थ भागवत येत आहे. नमस्कार, माझे नाव पार्थ भागवत. मी आज अर्जुन पुरस्काराची माहिती सांगणार आहे. अर्जुन पुरस्कार विजेत्याच्या खेळाडूंना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जातो. बॅडमिंटन, चेस, गोल्फ, पोलो अशा 20 ते 30 खेळांमध्ये हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप कांस्य धातूपासून बनवलेली अर्जुनाची मूर्ती व 15 लाख रुपये रोख रक्कम दिली जाते. प्रत्येक कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. तसेच आजच्या उपक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी गौरी तपेचारीला बोलवते. माझे नाव कुमारी गौरी अनिता राजेंद्र तपेचारी आहे. मी या उपक्रमाचे आभार प्रदर्शन करणार आहे. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक पी.एन. देशमुख सर, पर्यवेक्षक के राणे सर आणि आमचे वर्ग शिक्षक श्री आरेकर सर व आम्हाला मार्गदर्शन करणारे श्री मोहल्ले सर यांनी आम्हाला हा उपक्रम सादर करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच तुम्ही आमचा उपक्रम शांततेने ऐकून घेतला त्याबद्दल तुमचेही आभार. धन्यवाद.